काला टॉप या ठिकाणाला आता आपण भेट देणार आहोत. बघूया वरती कसं जायचं. इथे आमची गाडी थांबवली आणि या स्थानिक गाड्या ही या गाड्या करून आम्हाला वरती जायला परवानगी आहे. आता आमची जी गाडी होती ती जाऊ शकत नाही. इथे जर आलात तुम्ही तरी अशा गाड्या कराव्या लागतात आणि 1500 रुपये बोलतात हे लोक. मित्रांनो, आता आम्ही काला टॉप फॉरेस्ट एंट्री गेटवर उभे. इथून पुढे स्वतःची गाडी नेण्याची परवानगी नाही, कारण हा पूर्ण परिसर वाईल्ड लाईफ सेंच्युरी. म्हणून आम्ही आता फॉरेस्ट डिपार्टमेंटची अधिकृत गाडी जीप घेऊन काला टॉपकडे निघालो. जंगलातून जाणारा रस्ता अरुंद, थोडासा कच्चा, झाडांमधून वळण घेत जाणारा, दोन्ही बाजूला उंच देवदार पाईन झाडं, दाट हिरवळ. इथे रस्ता नाही, जंगल स्वतः मार्ग दाखवतंय. वन्यजीव क्षेत्रातून प्रवास हा भाग खूप महत्त्वाचा, कारण आपण वन्यजीवाच्या नैसर्गिक घरातून जात आहोत. इथे अचानक प्राणी दिसू शकतात. शांतता खूप गरजेची असते. हॉर्न वाजवणं टाळलं जातं. फॉरेस्ट ड्रायव्हर स्वतः खूप अनुभवी, प्रत्येक वळण ओळखणारा, नियम पाळणारा. म्हणून फॉरेस्ट जीप घेणं सुरक्षित आणि योग्य. जीपमध्ये बसताच एक वेगळी फील येते. ही साधी सफर नाही, तर जंगलाच्या आत जाण्याची परवानगी मिळाल्यासारखी भावना. इंजिन सुरू होताच गाडीचा आवाज कमी, आजूबाजूला जंगल जास्त आणि वातावरण पूर्ण शांत. काला टॉपकडे जात असताना ड्रायव्हर दादाने वाटेत गाडी थांबवली. जिथे आम्ही आवाज दिला तर तो आवाज आम्हालाच रिटर्न ऐकायला येत होता. शयूरा, अजून खूप फिरायचं आहे. मस्त रे, आवाज एकदम रिटर्न येतो आपला आवाज आपल्याला. काला टॉप हे पर्यटन स्थळ खूपच भारी आहे आणि खूपच सुंदर आहे. आणि आता मी ज्या ठिकाणी थांबलेलो आहे तिथे मी जे काय बोलतोय तेच माझा आवाज रिटर्न मला येतो ऐकायला. हे खूप भारी वाटतं आहे. आणि खाली जेव्हा होतं तेव्हा गरम वाटत होतं आणि वरती आल्यावर खूप थंडी वाजते. डलहौसी शहरामध्ये म्हणजे असे काही जे पर्यटन स्थळ आहेत जसं खजियार, हे काला टॉप, इथे खूप कडाक्याची थंडी वाजते. आणि जेव्हा खाली गेल्यावरती म्हणजे गरम होतं, सूर्याची किरणं आपल्याला भेटतात, सूर्यप्रकाश मिळतो. हे खूप भारी वाटतं, खूप छान है ये काला टॉप पर्यटन स्थल. ये जो स्पॉट है यहाँ पे आते हैं जानवर पानी पीने के लिए. भालू आता होगा, भालू, पैंथर. अंदर जाना पड़ता 1942 लव स्टोरी. नीलपुर वाली. अच्छा, वो साइकिल वाला सीन यही हुआ है. वो आता क्या? इधर रास्ता में ऐसा है. डलहौसीमध्ये जर एकाच ठिकाणी जायचं असेल तर ते म्हणजे काला टॉप. काला टॉपवरती पोहोचल्यानंतर सर्वात आधी जाणवतं ते म्हणजे पूर्ण शांतता. इथे ना बाजार, ना हॉटेल, ना गर्दी, फक्त जंगल, धुके, थंड वारा. हा क्षण कॅमेऱ्यात नक्की कैद करा. काला टॉप म्हणजे एखादा मोठा प्लॅटफॉर्म नाही, हे आहे जंगलातील एक उंच नैसर्गिक टेकाड. चारही बाजूंनी दाट झाडं, मधोमध मोकळी जागा. इथूनच संपूर्ण परिसराचं सौंदर्य दिसून येतं. आपण आलेलो आहोत काला टॉप या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी. आणि 3 किलोमीटर वरती हे ठिकाण आहे. म्हणजे 3 किलोमीटर वरती यायचं गाडीने आणि 3 किलोमीटर खालती जायचं आहे, म्हणजे एकूण असं 6 किलोमीटर. जर तुम्ही चांगले ट्रॅकर असाल तर तुम्ही चालत येऊ शकता. जर चांगले ट्रॅकर असाल तर चालतच आहे मित्रांनो, कारण की मस्त असे पाठीमागे देवदारची वृक्ष आपल्याला बघायला मिळतात. आणि ही जी थंडी आहे ही सॉलिड अनुभवायला मिळते. आणि जी पर्वतरांग आहे हिमालयाची त्याचंही दर्शन होतं मस्तपैकी. खूप भारी वाटतं. शक्यतो करून चालतच येण्याचा प्रयत्न करा, कारण की हे लोक जे आहेत ना यांच्या गाड्या आहेत, इकडचे स्थानिक लोक आहेत त्यांच्या गाड्या आहेत आणि ते लोक 1500 रुपये घेतात येऊन जाऊन 6 किलोमीटरसाठी. तर तुमच्यावरती आहे तुम्हाला कसं ट्रॅव्हल करायचं ते. पण हे बघा याची सुंदरता. चला आता आपण याची माहिती घेऊया. ढग आणि धुक्यांचा खेळ. काला टॉपवरचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे ढगांचा सतत बदलणारा खेळ. कधी पूर्ण व्ह्यू दिसतो, कधी सगळं धुक्यात हरवून जातं. हाच नैसर्गिक ड्रामा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. इथे कॅमेरा चालू ठेवण्यापेक्षा थोडा वेळ फक्त निसर्ग ऐकावा वाटतो. शांतता आणि एकांत. काला टॉपवर बसून विचार करावा वाटतो. मोबाईल बाजूला ठेवून
वेळ थांबल्यासारखा हा अनुभव शब्दात मांडणं कठीण, पण व्हिडिओत दाखवणं सोपं. वरती असताना काय काळजी घ्यावी तर कडेला जाऊ नका, झाडांमध्ये खोलवर शिरू नका, आवाज करू नका आणि कचरा टाकू नका. सर जी ये काला टॉप नाम कैसे है इसका? काला टॉप इसलिए क्योंकि ये जैसे सी लेवल से ना क्लोजी का सेकंड नंबर पे है, 8000 फीट हाइट पर है. हाँ तो इसको जैसे ये पूरा जंगल जो भी पूरे देवदार के पेड़ों से भरा हुआ है, हाँ। जैसे जो धूप है वो जैसे कम ही पड़ती है, ऊपर पेड़ों पे छा जाती है, तो इसकी हाँ। नीचे से देखो तो पूरा ब्लैक ही दिखता है, जैसे ब्लैक फॉरेस्ट है, इसकी वजह से इसका नाम काला टॉप पड़ा है. अच्छा इसकी जो हाइट है ये 8000 फीट पर है. हाँ बाकी ये पूरा वाइल्ड लाइफ सेंचुरी है, इसमें जैसे जंगल में ज़्यादा से ज़्यादा जानवर है, जैसे ब्लैक बेल वगैरह, हम्म, गोरिल्ला, पैंथर, लेपर्ड वगैरह. अच्छा बाकी ये पिकनिक स्पॉट जैसे यहाँ टूरिस्ट आते हैं घूमने के लिए. वहाँ लक्कड़ मंडी से 3 किलोमीटर अंदर रास्ता है, खाली पूरा जंगल, उसके बीच में जो भी ये पूरा जंगल ट्रैक है. बाकी कोई पिकनिक स्पॉट है, बाकी जंगल ट्रैक के लिए जाते हैं लोग यहाँ से. ये बड़े बड़े पेड़ और जानवर, इस वजह से इसका नाम काला टॉप हो गया. यहाँ पेड़ों की वजह से ना ये हाइट पे है, ये पूरा ये जैसे height- डार्क फॉरेस्ट दिखता है ऊपर से. नीचे अच्छा। से देखो ना आप, जैसे नीचे जाके हाँ तो सब पूरा ऐसे दिखता है. फॉरेस्ट दिखता है, इसलिए इसका नाम Forest, काला टॉप और है. ये हाइट पे भी ना काला टॉप इसकी हाइट वजह से पे नाम है. पड़ा है. अच्छा तो अभी ये जो पीछे है ये क्या था, गेस्ट हाउस है क्या? ये 1925 के गेस्ट हाउस बने हुए हैं, 1925 के. 1925. अच्छा ब्रिटिश लोग यहाँ पे रहते उनके थे लोगों के उनके टाइम के बने हुए, अब तो ये फॉरेस्ट के अंदर है. और उनके टाइम पे बने थे, उन्होंने किया था. अभी ये फॉरेस्ट के अंडर है, ये फॉरेस्ट के अपने अपने फॉरेस्ट के अंडर. हाँ, यहाँ के forest. अच्छा तो इसकी खूबसूरती कब अच्छी लगती है? विंटर में, उसकी विंटर में, जैसे विंटर में भी, समर में भी. समर में भी. दिसंबर के बाद यहाँ पे बर्फ पड़ जाती है, पूरा यहाँ पे white भी हो बर्फ, जाता है. हाँ पूरा व्हाइट हो 3-4 जाता है. फीट बर्फ रहती है यहाँ पे. 3-4 दिन. दिन नहीं, 3-4 फीट, 3-4 महीने के लिए वैसे बंद रहता है ये. हाँ पैदल लोग आते जाते हैं, क्योंकि जो भी रोड है ये बर्फ से भर जाता है. अच्छा गाड़ी आना कम हो जाती है. 3-4 फीट बर्फ रहती है यहाँ पे. 2-3-4 से ज्यादा हो जाती है कभी कभार. अरे वाह, तो बहुत खूबसूरत नजराना होगा वो. तो बहुत अच्छा दिखता है, अच्छा पूरा सर, व्हाइट ही दिखता है ना. पूरा वाइट दिखता है. ठीक है सर. काला टॉपवरून दूरवर पसरलेली धौलाधार पर्वतरांग, ढग तुमच्याच उंचीवर, कधी ढग खाली कधी वर, सूर्यकिरण जंगलातून झिरपत येतात. शिवरा कसं वाटतं? पिकनिकची मजा येते? हां येते. हां अजून फिरायचं? हां. काला टॉप नेमका कुठे? डलहौजी शहरापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर खजियार रोडवर स्थित हे ठिकाण काला टॉप वाईल्ड सेंच्युरीचा भाग. उंची सुमारे 2400 मीटर. परिसर दाट देवदार पाईन आणि झाडं. वातावरण कायम थंड आणि शांत. इथे पोहोचताच असं वाटतं जणू आपण शहरातून थेट जंगलात आलो आहोत. काला टॉप नाव कसं? तर यामागचा इतिहास आणि खूप लोकांना प्रश्न पडतो, इतकं सुंदर ठिकाण नाव काला टॉप का? तर यामागची कारणं म्हणजे इथली घनदाट जंगले, झाडांमुळे सूर्यप्रकाश कमी पोहोचतो, धुके आणि सावलीमुळे परिसर काळसर दिसतो, हिवाळ्यात वातावरण आणखीन गडद, त्यामुळे स्थानिक लोकांनी या टेकडीला काला टॉप असं नाव दिलं. काला टॉप फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर एक संरक्षित वन्यजीव अभयारण्य. येथे आढळणारे प्राणी हिमालयन मृग, रानडुक्कर, जंगली कोल्हा, लंगूर, ससे, पक्षीप्रेमींसाठी हिमालयन मोनाल, वुडपेकर, विविध स्थलांतरित पक्षी. म्हणून इथे मोठा आवाज, हॉर्न, कचरा पूर्णपणे निषिद्ध. काला टॉप ट्रेकिंग अनुभव. काला टॉपपर्यंत जाण्याचा प्रवास म्हणजे निसर्गाच्या कुशीत चालणं. अरुंद जंगलवाट, आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज, थंडगार वारा. इथे वयस्क लोकही हळूहळू चालू शकतात. फोटोग्राफी आणि सिनेमॅटिक शॉटसाठी बेस्ट. काला टॉपवरून दिसणारा नजारा. वर पोचल्यावर दिसतं धोलादार पर्वतरांग, ढगांच्या वर उभं असल्यासारखा अनुभव, सूर्यकिरण आणि धुक्यांचा सुंदर खेळ. एकदा हा नजारा पाहिल्यावर डलहौजीवरची आठवण कायम मनात राहते. इथे भेट का द्यावी? काला टॉप म्हणजे निसर्ग, शांतता, एकांत, आत्मिक समाधान. जर तुम्हाला हिल स्टेशनवरच्या पलीकडचं काहीतरी अनुभवायचं असेल तर काला टॉपला नक्की भेट द्या. मित्रांनो, काला टॉपवर पोहोचल्यानंतर थंडी इतकी की हात आपोआप जॅकेटच्या खिशात जातात आणि अशा वेळी समोर दिसते गरमागरम मॅगीची वाफ. हिल स्टेशनवर मॅगी म्हणजे फक्त नूडल्स नाही, ती एक भावना. जंगलाच्या मधोमध छोटा स्टॉल हे खास, कारण इथे मोठे हॉटेल्स नाही, फूड कोर्ट नाही, फक्त एक छोटासा स्थानिक स्टॉल. आजूबाजूला दाट जंगलं, धुके,
थंड वारा आणि हातात गरम प्लेट, हा अनुभव शब्दात सांगणे कठीण. मॅगी, भजी, गरमागरम चहा, भजीचा आवाज हवेमध्ये कुरकुर येतो. जंगलाच्या निशब्द साक्षीदारपणा, शहरातील मॅगी आणि इथली मॅगी, फरक फक्त चवीचा नाही, फरक आहे वातावरणाचा. साधी मॅगी, थंडी, भूक आणि निसर्ग यामुळे तिची चव दुप्पट होते. भजी, ताजी गरम मसालेदार. टॉपवरची मॅगी आणि भजी म्हणजे फक्त खाऊ नाही, तो एक अनुभव. या थंडीत गरम मॅगी खाण्याचा आनंद डलहौसीत कुठेही मिळणार नाही. अशी मॅगी खाणं खूपच भाग्य आहे. तुला मग खा समोर हिमालय रेंज, इथे आम्ही मॅगी खातो. मस्त. तर नेक्स्ट स्पून सांगा. इथे हंगामानुसार अनुभव, ते म्हणजे मार्च ते जून हिरवळ, आल्हाददायक थंडी, बेस्ट फॉर फॅमिलीज. सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये स्वच्छ आकाश, फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम. डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये बर्फ, धुके, रस्ता कधी कधी बंद. हिवाळ्यात जाण्याआधी स्थानिक लोकांची माहिती घ्या. हे पाठीमागे नाही, ते लुटेरा पिक्चरची शूटिंग झाली होती, ते हे ठिकाण आहे. मित्रांनो, काला टॉपला येताना एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे पूर्ण वरपर्यंत स्वतःची गाडी नेता येत नाही. फॉरेस्ट गेटपर्यंत गाडी जाते आणि त्यानंतर तुम्हाला चालक किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जीपनेच वर यावं लागतं. पण विश्वास ठेवा, हे चालक या ठिकाणी माहिती आणि खरा आनंद आपल्याला देतात. आणि ते एका दृष्टीने बरोबर, कारण काला टॉपचे रस्ते खूपच भीतीदायक. एकावेळी एकच गाडी रस्त्याने जाते. सामान्य ड्रायव्हर जिथे गाडी नेऊ शकत नाही, त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांच्या गाड्या इथे सेवेसाठी दाखल केले आहेत. एक महत्त्वाची सूचना, ते म्हणजे पाणी आणि स्नॅक्स सोबत ठेवा. गरम कपडे अनिवार्य. मोबाईल नेटवर्क नाही. संध्याकाळनंतर थांबू नका. जंगलात काहीही हात लावू नका. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सुंदर ठिकाणाच्या सफर, नवीन अनुभव आणि नवीन ब्लॉग घेऊन लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत प्रवास करत राहा, निसर्ग जपा आणि आनंदी राहा.